नमस्कार मित्रांनो. बऱ्याच वेळेला आपल्याला एक समस्या जाणवते की डेलचे लॅपटॉप जर बरेच दिवस आपण वापरले नाही किंवा बंद ठेवले तर ते लॅपटॉप चालू होत नाही आणि त्यावेळेला व्हाईट आणि येलो लाईट ब्लिंक होताना आपल्याला दिसते. तर यासाठी अतिशय सोपं असं सोल्युशन मी तुम्हाला सांगतोय. टेक्निशियनकडे जाणं किंवा पैसे खर्च करणं आपण इथं टाळू शकतो. बघा, आता हा लॅपटॉप आहे, बऱ्याच दिवसापासून बंद आहे. मी याला आता स्विच ऑन करतोय, त्यावेळेला काय होतं आपल्या लक्षात येईल. पहा, मी स्विच ऑन केलं आहे, परंतु प्रत्यक्ष लॅपटॉप चालू न होता याची व्हाईट आणि येलो अशी लाईट ब्लिंक होताना आपल्याला दिसते. ठीक आहे, तर हे असं घडण्याचं कारण असं आहे की बरेच दिवस जर आपण लॅपटॉप बंद ठेवला तर त्यावेळेला ही समस्या येते. नेमकं यासाठी काय करायला पाहिजे हे मी तुम्हाला सोल्युशन आता दाखवणार आहे. यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा, ह्या लॅपटॉपचं जे आहे आपल्याला बॅटरी पहिल्यांदा रिमूव्ह करावं लागेल. तुम्हाला इथे दिसतंय की चार्जरचे पिन पण मी रिमूव्ह केलेली आहे. जरी मी चार्जरचे पिन लावली किंवा चार्जिंगला जरी लावलं तरीसुद्धा लॅपटॉप ऑन होताना आपल्याला दिसत नाही आहे. यासाठी सोल्युशन म्हणजे लॅपटॉपची बॅटरी आपल्याला रिमूव्ह करायची आहे. पहा, मी तुम्हाला प्रोसिजर सायमल्टेनियसली इथे दाखवतो. आपल्याला लॅपटॉपची बॅटरी काढावी लागेल. त्यासाठी लॅपटॉपच्या बॅक साईडला म्हणजे मागच्या बाजूला असलेले स्क्रू जे आहेत ते आपल्याला काढावे लागतील आणि त्याच्यानंतर आपल्याला लॅपटॉप खोलून त्याची बॅटरी जी आहे ती रिमूव्ह करावी लागणार आहे. काही मॉडेलमध्ये ही जी बॅटरी आहे ह्याला फक्त बाजूला खटके असतात, त्याच्या सहाय्याने आपण बॅटरी काढू शकतो. परंतु या मॉडेलच्या बाबतीत मात्र आपल्याला त्याचं बॅक कव्हर खोलावं लागणार आहे. मी जस्ट बॅक कव्हर खोलतो आणि आपण बघूया त्यातली बॅटरी रिमूव्ह केल्यानंतर परत काय करायचं ते. पहा, आता बॅक कव्हरचे आपण सर्व स्क्रू काढलेले आहेत आणि बॅक कव्हर मी रिमूव्ह करतोय. आतमध्ये असणारी जी बॅटरी आहे ही आपल्याला कनेक्शन काढून वेगळी करायची. इथं समोर जी दिसते ती आपल्याला ही बॅटरी आहे आणि बॅटरी ही आतल्या मदरबोर्डला कनेक्ट केलेली आहे. आपल्याला हे कनेक्टर सोडवून बॅटरी जी आहे ती बोर्डपासून वेगळी करायची आहे. तुम्ही बघू शकताय आता लॅपटॉपचं बॅक कव्हर काढलेलं आहे आणि इथं आपल्याला बॅटरी दिसते. हे बॅटरीचं सॉकेट आहे. या बॅटरीचं जे सॉकेट आहे मदरबोर्डपासून आपल्याला वेगळं करायचं आहे. हे पहा, त्यासाठी जस्ट अगदी वरच्या बाजूला उचलल्यानंतर हे सॉकेट बाजूला निघेल आणि आता ही जी बॅटरी आहे हे आपल्याला लॅपटॉपपासून काढून वेगळी ठेवायची आहे. बॅटरी पूर्णपणे वेगळी केल्यानंतर परत जो लॅपटॉप आहे तो नेहमीसारखा आपण सरळ ठेवून घेणार आहे आणि नंतर लॅपटॉप उघडून घ्यायचा आपल्याला. यानंतरची स्टेप अतिशय महत्त्वाची. पहा, मी लॅपटॉप सरळ ठेवला आहे, याची बॅटरी बाजूला काढून ठेवलेली आहे आणि आता या कंडिशनमध्ये पॉवर पिन कनेक्ट न करता आणि बॅटरी न जोडता हे लॅपटॉपचे जे पॉवर स्विच आहे हे 30 सेकंदापर्यंत आपल्याला प्रेस करून ठेवायचं आहे. पॉवर स्विच जे आहे ते 30 सेकंदापर्यंत स्विच प्रेस करून ठेवायचं आहे आणि नंतर ते रिलीज करायचं आहे. मी आता हे बटन प्रेस करतो आहे, 30 सेकंदापर्यंत हे बटन दाबून धरतो आहे मी आणि त्यानंतर ते आपण रिलीज करणार आहोत. पहा, आता 30 सेकंद झालेले आहेत. मी बटन जे पॉवर बटन प्रेस केलेलं आहे ते आता मी सोडतोय आणि त्यानंतर लॅपटॉप जो आहे त्याची चार्जिंगचे पिन मी कनेक्ट करणार आहे. आता बॅटरी आपल्याला जोडायची नाही. बॅटरी न जोडता फक्त आपण चार्जिंगचे पिन कनेक्ट करणार आहोत. इथं मी पिन कनेक्ट केली आहे आणि आता नंतर आपण लॅपटॉप ऑन करणार आहोत. पहा, मी परत पॉवर स्विच ऑन करतोय आणि लॅपटॉप चालू करतो. पहा, बऱ्याच वेळेला या स्टेपमध्ये आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो म्हणजे लॅपटॉप ऑन होतो. पण काही वेळेला जी रॅम आहे आपण बसवलेली ती रॅम प्रॉपर कनेक्ट न झाल्यामुळं असं होतं. तर आपल्याला एक सेकंड उपाय ह्याच्या वेळेला करून बघावा लागतो आणि तो म्हणजे रॅम ज्या आहेत त्या काढायच्या आणि रॅमचे जे गोल्डन पिन आहेत त्या क्लीन करून आपण परत बसवून बघणार आहोत. इथे लॅपटॉपच्या खालच्या बाजूने बघतोय आपण आणि इथे जे बसवलेली रॅम आहे हे रॅम आपल्याला सोडवून घ्यायचे. रॅम जे आहे ती वेगळी काढायचे. मी इथं रॅम बाजूला काढतोय. हे पहा, बाजूचे नॉच प्रेस केल्यानंतर रॅम व्यवस्थित वेगळी निघेल. हे रॅम आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आणि याचे जे गोल्डन पिन्स आहेत खालच्या बाजूला असणारे ते आपल्याला क्लीन करायचे आहेत. आता इथं रॅमला 2 सॉकेट दिसत आहेत. आपण दुसऱ्या सॉकेटचा जर उपयोग केला तर याच्यासाठी आणखीन सोयीचं होईल. दोन्ही बाजूला असणारे जे पिन आहेत ह्या व्यवस्थित आपण इरेझर किंवा खोडरबरच्या सहाय्यानं स्वच्छ करून हे परत रॅम बसवायचे आहे. मी हे क्लीन करून घेतो आणि रॅम बसवतो.
पण आता मी रॅम जे आहे त्याचा सरफेस क्लीन करून घेतलेलं आहे, सर्व पिन खोड रबरच्या सहाय्यानं घासून. आणि आता ही रॅम जी आहे ती मी या सॉकेटमध्ये होती पहिल्यांदा, त्याच्याऐवजी आता दुसऱ्या सॉकेटमध्ये बसवतोय. प्रोसिजर अगदी सिंपल आहे बघा. त्याच्या सॉकेटमध्ये इथं रॅम मी ठेवतो, तुम्हाला दिसेल, आणि जस्ट अगदी वरून आपण हलकंसं प्रेस करायचं आहे, हे रॅम फिट झाली. ठीक आहे. आता नंतर परत सरळ आपण लॅपटॉप ठेवून ऑन करून बघणार आहोत. लॅपटॉप मी सरळ करून ठेवला आहे. सध्या पॉवर कनेक्ट केलेली नाही आहे, बॅटरी नाही आहे बसवलेली, त्यामुळे आपल्याला पॉवर द्यावी लागेल. हे पॉवर स्विच मी पॉवर पिन जे आहे ते कनेक्ट केली आणि आता पॉवर स्विच जे आहे ते ऑन करतोय. पण आपला जो येलो लाईट ब्लिंकचा प्रॉब्लेम होता तो गेलेला आपल्याला दिसेल आणि लॅपटॉप आपला चालू झालेला आहे. लॅपटॉप तुम्हाला ऑन झालेलं दिसतोय. म्हणजे बऱ्याच वेळेला जर प्रॉब्लेम आला, वर्क होत नसेल, F1 की आपल्याला प्रेस करायला सांगितलं बूटिंगसाठी. आपण F1 की प्रेस केली आणि रिबूटची प्रोसेस जी आहे ती पूर्ण होते सध्या आणि लॅपटॉप ऑन होतोय. मला वाटतं मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बऱ्याच वेळेला जर लॅपटॉप चालू नाही आपण केला किंवा वापरला नाही तर हा प्रॉब्लेम आपल्याला येतो. मला वाटतं हे कन्सेप्ट तुमच्या नक्की लक्षात आला असेल. धन्यवाद. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.